सिविक सेंस। चाचा, वो मूत्रालय नहीं मंत्रालय लिखा है, मूत्रालय नहीं मंत्रालय लिखा है। ज्याचा दुसरा समानार्थी शब्द आहे कॉमन सेंस, आणि हाच कॉमन सेंस या लोकांमध्ये ओसांडून वाहतोय। कमाल का माल है, देख रहे हो ना यार आप, कमाल की माल। मेरा दिल कर रहा है ना दबा दूं, ऐसे अपने हाथ में पकड़ेगा दबाऊं, चेक करूं क्या है। लेकिन अब उसके लिए मुझे रात का टाइम वेट करना पड़ेगा, आपको पिलाना पड़ेगा, उसके बाद ये हो सके। पूर्वी टीव्हीवरती विद्याबाल्यांची एक जाहिरात यायची, जहां सोच वहां शौचालय। पण या लोकांना ते असं ऐकू आलं, जहां सोचो वहां शौचालय। कहाँ मूत रहा है? ये क्यों मूत रहा है? कोई जगह है? कोणी विमानाच्या खिडकीवरती विमलची बलम पिचकारी मारतंय, तर कोणी त्याच सीटवरती हातामध्ये तंबाखू मळतंय, तर कोणी अमेरिकेच्या मेट्रोमध्ये बसून हाताने डाळ भात खातंय। आणि हे तर काहीच नाही, यासारख्या बऱ्याच लोकांनी आपल्या भारताचं नाव या फॉरेनर लोकांच्या ओठांवरती आणून ठेवलंय, कारण आपण त्याच ओठांनी त्यांच्या इथल्या रस्त्यांवरती आणि डस्टबिनवरती पिचकाऱ्या मारल्या आहेत। ये देखिए भैया, लंदन के नाइट ब्रिज में है, अभी लगता है यहाँ से अजय देवगन होके गए हैं। ये देखिए अजय देवगन आए थे लगता है अभी यहाँ पे। ये देखिए भैया, ये लंदन है कि क्या है ये। आणि याच लोकांच्या त्रासाला कंटाळून तिथल्या सरकारने तिथे पाट्या सुद्धा लावल्या आहेत की ते थुंकू नका म्हणून, आणि तेही गुजराती भाषेमध्ये। मला माहिती आहे ब्रिटिशांनी आपल्याला लुटला आहे, पण त्याचा बदला आपण असा रस्त्यावरती थुंकून तर नाही घेऊ शकत। आणि आता तर यासारख्या देशांमध्ये भारतीय लोकांविषयी एक नवीन ट्रेंड सुद्धा सुरू झालाय, आणि तो ट्रेंड असा आहे की इंडियन लोकांचा खूप घाण वास येतो। I had a boss, he was Indian. They smell like onions. ते लोक अजिबात डिओड्रंट वापरत नाही। India can solve a lot of its problems just by using deodorant. One of y'all wrote this? I have deodorant. Everybody on the ground. Mom, Dad, I started wearing deodorant. No son of mine will wear deodorant. Get out of my house. आता तिथे राहणारे लोक परफ्यूम डिओड्रंट वापरत असतील नसतील, आय डोंट नो, पण प्रश्न असा आहे की या बाहेरच्या देशांमध्ये इंडियन्स लोकांवरती मीम्स आणि हे असे ट्रेंड कोणामुळे येतात आणि कशामुळे येतात? आणि या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, आणि ते म्हणजे आपल्या लोकांचा सिविक सेन्स, ज्याची सिंपल डेफिनेशन अशी आहे की समाजात वावरत असताना कुठल्या गोष्टींचं भान ठेवायचं, कसं वागायचं, आपल्यामुळे कोणा दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची, नियम पाळायचे, बस एवढंच काय ते सिविक सेन्स आहे। पण आपण काय करतो, जाईल तिथे गरबा किंवा थायलंडच्या पटाया बीचवरती चादरी टाकून झोपणे, शॉपिंग मॉलमधून वस्तू घेऊन पैसे न देता निघून जाणे, आणि पकडल्यावरती बोलणे I'm really sorry. I understand that you're sorry. What do I go to the police station and do? Ma'am, you're going to be criminally charged. I'm really sorry. Okay. I don't mind paying for the merchandise. हॉटेल रूम मधून वस्तू चोरी करायच्या। My friend. I will pay. Yeah. Sorry, I will pay. No. It's not about paying. I am very late. It's not about money. I know you have a lot of money. I will pay. I know you have a lot of money. Extra money. I will pay. This is no respect. Sorry. Just Sorry. No respect. Sorry. We are really sorry. Really sorry. I will pay. Before you shouting. Sorry, I will pay. We are not. आणि ती चोरी सापडल्यावरती काय बोलणे, सॉरी। आणि सॉरी बोलून मोकळ्या होणाऱ्या या लोकांना वाटतं की आपण जसं भारतामध्ये एखादी गोष्ट चुकल्यानंतर सॉरी बोलतो आणि इथे सुटता येतं, तसं या इतर देशांमध्येही सुटता येतं। पण त्यांना काय माहिती की प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात, आणि अशा चोरी चकारीच्या घटना जेव्हा न्यूजमध्ये पब्लिश होतात तेव्हा नाव कोणाचं बदनाम होतं? ऑफकोर्स इंडियन्सचं। Fierce backlash online with many calling her actions shameful and damaging to India's global image. आणि आता तर संपूर्ण जगामध्ये असाच समज झालाय की प्रत्येक हुल्लडबाजी करणारा, नियम तोडणारा, मोठ्याने ओरडणारा हा भारतीयच असेल, मग तो बांगलादेशी असला तरीही इंडियन, आणि पाकिस्तानी असला तरी सुद्धा इंडियन। आणि ते असं का समजतात? आपला स्किन कलर जो की ब्राऊन आहे। जसं आपल्या मते प्रत्येक गोऱ्या रंगाचा माणूस हा अमेरिकन असतो, तसं त्यांच्या मते प्रत्येक ब्राऊन रंगाचा माणूस हा इंडियनच असतो, नॉट बांगलादेशी, पाकिस्तानी और श्रीलंकन, फक्त इंडियन। सिविक सेन्सच्या बाबतीमध्ये आपण अमेरिकन विचारांचे तर नाही झालो, बट अमेरिकन मात्र इंडियन विचारांचे नक्की होऊ लागलेत।
मग ते रस्त्यावरती दारू पिणं असो, Where are you from? I'm from England. Man, England, sir. Oh, England. Is this alcohol? Yeah, alcohol. It's daru? Yes. Let me try some daru. Yes. Try some daru. Today's holiday. All right. Let's try some daru. Oh, very good, very good. किंवा मग सरळ गाड्यांना हात करून रस्ता क्रॉस करणे असो. Rule number 1. Слушай, you need to show them like that you're stopping them, and then, да, молодец. Видишь, не так страшно. Now another side. Теперь с этой стороны, погоди. Also, show them stop, and then we Mission complete successfully. आता जेव्हा पण हे फॉरेनर लोक इंडियामध्ये फिरण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्यासोबत आपल्या इथला एखादा डोक्याने अपंग असणारा व्यक्ती त्यांचा खूप छान पाहुणचार करतो. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. क्या नमस्कार? ये क्या है? हेलो. हेलो. What's going on, sir? Could you please let go of my hand, sir? Could you please, sir? Stop, sir. Sir, Jesus Christ, let go of my hand, man. Whoa. त्यांच्याकडे सेल्फी मागतात जसे की ते हॉलिवूड स्टार आहेत, त्यांची छेड काढतात, त्यांना धक्का देतात. तर आता मध्यंतरीची एक गोष्ट आहे की कुठला तरी एक फॉरेनर आपला सिंहगड किल्ला बघण्यासाठी आला होता आणि त्यातच त्याला रस्त्याने काही तरुण मुलं भेटतात आणि त्या फॉरेनर व्यक्तीला रस्ता सांगायचा सोडून, किल्ल्याची माहिती सांगायची सोडून ते काय शिकवतात? शिव्या. आय मीन काय प्रकारे हा? आपल्याकडे अतिथी देवो भव आहे का अतिथीला शिव्या देव आहे? आता अशा फॉरेनर्सच्या जागी तुम्ही स्वतःला इमॅजिन करा की तुम्ही दुसऱ्या देशात गेला आहात आणि तिथल्या लोकांनी तुमच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. तुम्ही दुसऱ्या कोणाला सजेस्ट कराल का त्या देशात जाण्यासाठी? ऑफकोर्स नाही. असं पण नाही आहे की सगळेच लोक या फॉरेनर्स लोकांना आपल्या देशात त्रासच देतात, स्कॅमच करतात. काही लोक त्यांची खऱ्या अर्थाने मदत सुद्धा करतात, जे की ट्रू इंडियन्स आहेत. Y'all, so I met this guy at the airport. Now I'm eating breakfast at his house. That's his mother. She's showing love, bringing out the fresh fruit. I like that. Literally, random guy in the airport. I'm in his house in India. हे तर मोजकेच किस्से आहेत. बट आय डोंट नो की तुम्ही हे नोटीस केलं आहे का नाही, पण जेव्हा कधीही एखादा परदेशी यूट्यूबर भारतामध्ये येतो तेव्हा तो सर्वात पहिल्यांदा आपला कचराच दाखवतो. अँड ऑफकोर्स आपल्या इकडे कचरा असतोच, पण सगळीकडेच असतो असं नाही आहे. पण तरीसुद्धा हे यूट्यूबर्स आपला कचराच का दाखवतात? तर यामागचं कारण आहे व्ह्यूज. त्यांना माहिती आहे की इंडियन ऑडियन्स किती हुशार आहे. ते त्यांनी स्वतः केलेला कचरा नक्कीच यूट्यूबवरती बघतील. तर प्रत्येकच फॉरेनर व्ह्यूजसाठी काही करतो का? तर तसं काही नाही आहे. काही लोक जेन्युइनली चांगले असतात, जसं की या व्हिडिओमधला हा फॉरेनर. तो लोकांनी केलेला कचरा स्वतः उचलतोय आणि तो पुढे असंही बोलतो की माझ्याकडे जर का 3 दिवस असते तर मी इथे बसून लोकांनी केलेला कचरा त्यांच्या स्वतःच्या हाताने उचलायला लावला असता. Maybe if I have 3 days, I sit up here and watch and tell people pick this up. Yeah, I'll do that. I have no problem telling someone. That's a good word. आणि काही फॉरेनर लोकांचे ग्रुप सुद्धा आपल्या इथला कचरा एकत्रपणे साफ करताय. तर एक जण हिंदीमध्ये बोलतोय की हमारा इंडिया ऐसे नहीं होना चाहिए ना, हमारा इंडिया साफ होना चाहिए. पण आपले काही सिविक सेन्सने परिपूर्ण असलेली लोक त्यांचाच कचरा त्यांच्याच डोळ्यासमोर बाहेर फेकून देत आहेत. म्हणजेच या व्हिडिओमधल्या लेडीला डस्टबिन सापडला नाही म्हणून तिने तिची कचऱ्याची बॅग त्या वॉचमॅनकडे दिली आणि त्या वॉचमॅनने ती कचऱ्याची बॅग त्यांच्याच डोळ्यासमोर त्या भिंतीच्या पलीकडे फेकून दिली. अँड दे वर शॉक्ड. वॉचमॅनचं कचरा फेकून देण्याचं कारण काय? तर त्याकडे डस्टबिन नाही आहे. तर कुठे डस्टबिन भरलंय म्हणून हा रेल्वेमधला कर्मचारी त्यातला कचरा बाहेर ट्रॅकवरती फेकून देतोय. जस्ट इमॅजिन, या पृथ्वीवरती एक असा देश आहे जिथे दुकानावरती दुकानदारच नसतो. ज्याला जे वाटेल ती तो वस्तू घेऊन जातो आणि त्याचे पैसे त्या बॉक्समध्ये ठेवून जातो. This right here is the world's highest and safest vending machine in Switzerland. I don't know what. Got some Swiss milk, some Swiss pie, some Swiss cheese, and you guessed it, you could just take it. Self-service. So this is showing that, you know, Switzerland is one of the safest countries in the world. आणि एकीकडे आपला देश आहे जिथे ट्रेनमधला मग सुद्धा साखळीने बांधावा लागतोय. बँकेतल्या पेनला सुद्धा दोरीने बांधावं लागतंय. का? तर फक्त चोरी होऊ नये म्हणून. कारण आपल्या इथली लोक मुळात आहेतच तशी. रेल्वेतल्या चादरी काय चोरतील? रस्त्यावरच्या फुलांची झाडं काय चोरतील? त्यांच्या मते सरकारची मालमत्ता म्हणजे आपल्या बापाची मालमत्ता. आता मध्यंतरीची एक बिहारमधली घटना आहे की जिथे एका चौकामध्ये एक वॉच टॉवर बसवला, ज्याला बनवायचा खर्च हा 40 लाख आला.
नीट बघा, हा सिमेंटचा एक कॉलम आणि त्यावरती असलेली ती पाण्याची छोटी टाकी, ती वॉच टॉवर, त्याचा खर्च 40 लाख. सो इंटरेस्टिंग गोष्ट तर ही आहे की या वॉच टॉवरचं उद्घाटन झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्यातली वॉचच कोणीतरी पळवून नेली. आणि नंतर ही लोक काय बोलतात, आइए ना हमरा बिहार में. सो आता भारतामध्येच का नियम पाळले जात नाही, तर यामागे एक इंटरेस्टिंग कारण आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका सिग्नलवरती थांबला आहात आणि सिग्नलला रेड लाईट आहे, पण तुमच्या मागची वाहनं सिग्नल न पाळता तुमच्या पुढे निघून चालले आहेत आणि तुम्ही त्यांना पाहिल्यावरती विचार कराल की मी काय वेडा आहे का सिग्नल पाळायला. मग तुम्ही सुद्धा तो सिग्नल तोडून निघून जाता. तर कुठे तुम्हाला एक पांढरी स्वच्छ भिंत दिसली आणि त्यावरती एका व्यक्तीने जरी थुकलं तर दुसऱ्याच दिवशी ती पांढरी भिंत लाल झालेली असते. तर हे सगळं होण्यामागचं कारण म्हणजे सब चलता है हा ॲटिट्यूड. म्हणजेच नियम तोडल्याने कोणाला काय फरक पडणार आहे, सगळेच जण तोडतायत असा समज. आणि आता सध्याची परिस्थिती तर अशी आहे की जर तुम्ही नियम पाळलात तर लोक तुम्हाला वेड्यात काढायला सुद्धा कमी नाही करत. आता काही लोकांसाठी नियम पाळणं न पाळणं हे तर सोडून द्या, पण सिविक सेन्स, कॉमन सेन्स तर असतो ना. फॉर एक्झाम्पल, माझा स्वतःचाच अनुभव असा आहे की एकदा मी पुण्यात PMTने प्रवास करत होतो. अगदी नवी कोरियाची बस होते, पण जेव्हा माझी नजर शेजारच्या सीटवरती गेली तेव्हा तिथे कोणीतरी गुटखा खाऊन थुकलं होतं आणि ते पाहिल्यावरती माझ्या तोंडातून पहिली शिवीच निघली. नवीन बसमध्ये कोण थुकू शकतं आणि कसं थुकू शकतं एवढी सुद्धा अक्कल लोकांना नाही आहे. आणि ही गोष्ट काय फक्त बसच्याच बाबतीत होत नाही. इंडियन रेल्वे दरवर्षी 12,000 कोटी खर्च करते. रेल्वे स्टेशनसाठी नाही, ट्रॅकसाठी पण नाही, फक्त लोकांनी थुंकलेले गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी. काही लोक तर टू व्हीलरवरती जाताना आजूबाजूला बघत सुद्धा नाही, सरळ मागे वळून थुंकतात. अँड आय रिअली विश की ते पुढे जाऊन गटारात पडावे. आपल्या इथे प्रत्येकजण घाईमध्ये असतो. ट्रेनमध्ये चढण्यात घाई, ट्रेनच्या खाली उतरण्यात घाई, रस्त्यावरती सुद्धा घाई, जिकडे वाटेल तिकडे टर्न घेतोय. आणि एवढं सगळं करून सुद्धा कोणीच वेळेवरती पोहोचत नाही. काही जण वेळेवरती पोहोचतात पण देवाकडे. आता हा व्हिडिओ बघा ज्यामध्ये हा वेडा परदेशात जाऊन काहीतरी छपरी रील काढतोय आणि हेच चाळे जर का त्याने आपल्या इथे केले तर त्याला 2 ठेवून देतील. बट तो हे सगळं कुठे करतोय? बाहेर. आणि याच सारख्या लोकांमुळे इंडियन पासपोर्टला लवकर व्हिसा मिळत नाही. संपूर्ण जग इंडियन्सच्या सिविक सेन्सला बोलतंय. पण आपल्याकडे सिविक सेन्सची जागाच नाहीये. आपल्या स्ट्रीट फूडची महिमा पार कझाकिस्तान पर्यंत पोहोचली आहे. ओ अरे भाई नो, ये कचौरी वाला भाई ये मेरे को बोल रहा था, कई देर से समझा रहा था, मेरे समझ में नहीं आ रहा था. मेरे को रशियन बोल रहा और कजाक में बोला इंडिया में एक आदमी है बड़े गंदे तरीके से खाना बनाता है. मैं बोला मैं नहीं जानता, कोई नहीं बनाता ऐसे. ये बोला देखो इंडिया में तो लोग ऐसे खाना खाते हैं. ये कोई इसने वीडियो दिखाई. इंडिया में वेस्ट बंगाल में है ना ये, शायद ये कचौरी देते हैं. बांग्लादेश नो इंडिया, बांग्लादेश या. तिथले लोक सुद्धा बोलायला लागलेत की इंडियन स्ट्रीट फूड हे अजिबात हायजेनिक नसतं, जे की बरोबर आहे. म्हणजे मला काय जास्त सांगायची गरज नाहीये. तुम्ही देखील ते व्हिडिओ पाहिले आहेतच ज्यामध्ये एक पाणीपुरीवाला त्याचा केसाने भरलेला अख्खा हात कोपऱ्यापर्यंत त्या पाण्यामध्ये घालतोय, किंवा तो अँग्री स्ट्रीट फूडवाला ज्याचं संपूर्ण शरीर भाजीने भरलंय. आणि कसं आहे ना, ज्या पाणीपुरीवाल्याच्या मागे किंवा पुढे गटार नसेल त्या पाणीपुरीची टेस्ट तुम्हाला देखील लागत नाही. बट काय आहे ना की आपण हे सगळं ॲक्सेप्ट केलंय की कचरा, अस्वच्छता हा आपल्या रोजच्याच जीवनाचा एक भाग आहे. आणि आपण कचरा केला तर ज्याचं काम आहे तो कचरा उचलायचं तो उचलेल, हा एक समज. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा दुसरा असाही एक समज आहे की आपला देश गरीब आहे म्हणून तो कचऱ्यामध्ये आहे. बट मला तुम्हाला सांगायचं आहे की गरिबीचा आणि स्वच्छतेचा काही एक संबंध नसतो. रस्त्यावरचं कुत्रं देखील बसायच्या आधी शेपटीने ती जागा साफ करतं आणि मग बसतं. ॲमेझॉनच्या जंगलामध्ये तर एक असा पक्षी देखील आहे जो फिमेलला इम्प्रेस करण्यासाठी पहिलं आपलं घरटं साफ करतो, त्याच्या आजूबाजूची सगळी जागा साफ करतो आणि मग तेव्हा कुठे जाऊन ती फिमेल इम्प्रेस होते. एवढंच काय तर नॉर्थ कोरियामध्ये दररोज सकाळी 5 वाजता एक गाडी फिरत असते जी तिथल्या नागरिकांना झोपेतून उठवते आणि असा संदेश देते की तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर या आणि तिथला कचरा साफ करा. आणि समजा रस्त्यावरचा कचरा साफ झाला नाही तर तुम्हाला जेल किंवा तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. हे तर काहीच नाहीये. नॉर्थ कोरियामध्ये प्रत्येक घरामध्ये किम जोंग उन आणि त्याच्या बापाचा फोटो असतो आणि सरकारची लोक केव्हाही तुमच्या घरावरती रेड टाकू शकतात. आणि रेड टाकल्यानंतर ते फक्त फोटोवरून एक बोट फिरवतात आणि त्या बोटावरती जर धूळ लागली तरीसुद्धा तुमचा जीव जाऊ शकतो किंवा तुम्हाला जन्मभर जेल होऊ शकते. असो आता असं नाही आहे की श्रीमंत देशात कचराच नाही आहे.
आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की या पॅरिसच्या रस्त्याला गुरुग्रामच्या रस्त्याशी कंपेअर केलं जात आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की कचरा आहे तो प्रत्येक देशामध्ये आहे, फक्त कचरा झाल्यानंतरचं जे मॅनेजमेंट आहे ते प्रत्येक देशाकडे नाही आहे. त्याला नागरिकसुद्धा सुज्ञान हवा असतो, जो आपल्याकडे भरपूर आहे. फॉर एक्झाम्पल जापानसारख्या देशामध्ये शाळेपासूनच लहान मुलांना शिकवलं जातं की स्वच्छता किती महत्त्वाची आहे आणि हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं काम आहे, सफाई कर्मचाऱ्याचं नाही आहे. इवन जर का तुम्हाला डोरेमॉन आठवत असेल तर त्यामध्ये नोबितासुद्धा बोलायचा की स्कूल संपल्यानंतर त्याला क्लासरूम साफ करायचा आहे. अँड हे लिटरली घडतं तिथे. जापानमध्ये स्कूल संपल्यानंतर ती मुलं त्यांचा क्लासरूम आणि संपूर्ण स्कूल साफ करतात. हे त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये येतं. आणि असं नाही आहे की आपल्या देशात सगळीकडेच कचरा आहे. रिपोर्ट्सनुसार इंदोर शहर हे आपल्या देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर आहे. त्याला कितीतरी वेळा प्राइजेससुद्धा मिळाली आहेत. पण ते शहर खरंच स्वच्छ आहे का? I'm in Indore right now and it's been voted the cleanest city in all of India 7 years in a row. And I've just got down to the river here and honestly, it's so beautiful. Look how clean it is. The cleanest city in all of India. So nice, honestly. अमेरिकेत आपल्यावरती असे कार्टून्स बनतात. India, the most spiritual country in the world. God is not here. अशी इमेज आहे आपली बाहेरच्या देशांमध्ये आणि असणारच, कारण आपल्या इथले काही लोक एवढे मागास आहेत की कानपूरमधल्या एका वस्तीमध्ये गुगल मॅप्सची कार आली आणि तिथल्या लोकांना वाटलं की ही चोरांची टोळी आहे आणि त्यांच्या गाडीवरच्या कॅमेऱ्याने ते सर्व ठिकाणाची रेकी करतायत. म्हणून तिथल्या लोकांनी त्या ड्रायव्हरला मारलं. लोक काय करतील हे काहीच सांगू शकत नाही. ट्रॅफिक सेन्सच्या बाबतीत बोलायला गेलं तर तो काय असतो आणि याच ट्रॅफिकमध्ये एखाद्या ॲम्ब्युलन्समध्ये अडकून कितीतरी जणांनी आपला जीव देखील गमावला आहे. आणि या सगळ्या मागचं कारण एकच आहे, लॅक ऑफ सिव्हिक सेन्स आणि मिसमॅनेजमेंट. म्हणजे लोकांना माहितीच नसतं की ॲम्ब्युलन्स आल्यानंतर कसा रस्ता द्यावा. पण हेच समजा बाहेरच्या देशामध्ये घडलं तर तिथली लोक कशी ॲम्ब्युलन्सला रस्ता देत आहेत ते बघा. असो, इंडियन्स लोकांना सिव्हिक सेन्स काय आहे हे बाहेरच्या देशामध्येच गेल्यावर कळतं. जेव्हा तिथे कॅफे रेस्टॉरंटमध्ये बसल्यावरती फोनवर मोठ्याने कोणी बोलत नाही किंवा ट्रॅफिक सिग्नलमध्ये रेड लाईट दिसते तरीसुद्धा विनाकारण कोणी हॉर्न वाजवत नाही. असो, आय होप जसा त्या लोकांमध्ये सिव्हिक सेन्स आहे तसा आपल्या लोकांमध्ये सुद्धा यावा. अँड आय रिअली होप. बाकी तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्यासोबत अशी एखादी विचित्र घटना घडली आहे का, जे पाहिल्यावरती तुम्ही शॉक झालात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर तर नक्की कराच आणि सबस्क्राईब करणं तर तुमचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो तुम्ही बजावला पाहिजेलच. भेटूयात लवकरच एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय.